सारी संताजी धनाजी बाजी असे आणि अनेक कितीतरी मावळे आपल्या स्वराज्यासाठी लढले. काहींनी महाराजांसाठी आपल्या प्राणाची हसत आवडून दिली. त्यातून मला पावलेला मावळा म्हणजे शूरवीर शिवा काशी याचीच मी कथा तुमच्या समोर सादर करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील माझ्याबरोबर माझ्या मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी तुषारवाला पर्यंत दुसरी सादर करतो. शूरवीर शिवा काशी. मुठभर मावळ्यांच्या स्मृतीने महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली म्हणून तुमच्या आणि आमच्या पाठीचे गणेश ताठ आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराज सिद्धीच्या वेळात उन्हाळ्यावर अडकले होते. बाजीप्रभू देशपांडे व बांधव सेनेच्या मदतीने ते सुखरूप निसटले. पण या सर्वात जास्त मदत झाली ती म्हणजे शिवा काशीत याची. कोण होता शिवा काशीत? कोण होता? अरे 100 वर्ष शिवा काशीत म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगण्याचा ज्याला भान केला तो शिवा काशी. दिसायला हुबेहूब महाराजांसारखा रणपती शिवाजीच म्हणा ना, तर ऐका या शिवा काशीतचे गाणे. महाराज शरण केला म्हणून सिद्धीची फौज काफी होती. 12 जुलै 1660 आषाढ महिन्यातील काळ रात्र. एका पालखीत महाराज व दुसऱ्या पालखीत महाराजांचा परिधान करून स्वतः शिवा काशीत बसला होता. झाडातून खास खळग्यातून दोन्ही पालख्या निघाल्या. पाऊस पडतच होता. आभाळ ढगडत होते. विजा लखलखत होत्या. छाटाडे थरथरत होती. नजरा छातीने फिरत होत्या. दोन्ही पालख्या छावणीच्या नजरेतून पुष्कळशा दूर गेल्या. विशालगडाकडे जाण्याआधी महाराजांची पालखी थांबली. महाराज उतरले व शिवाला म्हणाले, आमच्या सभेचा शिवा, आमच्या सभेचा. व शिवाला घट्ट मिठी मारली. डोळ्यातले अश्रू शिवाच्या पाठीवर पडले आणि शिवा म्हणाला, राज माझा भाग्य किती थोर ते बघता, माझ्या आई बाबाची पुण्याई किती थोर ते बघता. तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हा हा शिवा मेला. आता उरलाय तर फक्त आम्हा. लोक माणूस कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की हा शिवा असा बिलगतात की ओ शिवाजी राजांचा मरणलेला. म्हणून मी हजारो वर्ष जगत नाही राज, हजारो वर्ष जगत. चला येतो मी असे बोलून दोन्ही माझ्या मार्गदर्शन झाले. येथे महाराज सध्याच्या बाबतीने छावणीत एकच गोंधळ उडाला.